लोहारा डोंगरीवर खाणकामाचा वाद. ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील सनफ्लॅग लोहखाणीला पर्यावरणप्रेमींचा तीव्र विरोध. वाघ, समृद्ध वनसंपदा आणि जैवविविधतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनक्षेत्रात प्रस्तावित सनफ्लॅग लोहखाणीला वन्यजीव व पर्यावरणप्रेमींकडून तीव्र विरोध व्यक्त करण्यात येत आहे. लोहार डोंगरी परिसरात उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाला राज्य शासनाने मंजुरी दिल्याने पर्यावरण संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी देशभरातील नागरिक, सामाजिक संस्था आणि पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन या प्रकल्पाविरोधात आवाज उठवावा असे आवाहन केले आहे. प्रस्तावित लोहार डोंगरी लोहखाणी बफर झोनपासून सुमारे 18 किलोमीटर आणि घोडाझरी अभयारण्यापासून 15.5 किलोमीटर अंतरावर असून 35.73 हेक्टर क्षेत्रात 50 वर्षांसाठी खाणकाम प्रस्तावित आहे. या खाणीमधून दरवर्षी 1,40,598 टन उत्पादनाची क्षमता असून सुमारे 20 मिलियन टन लोहसाठा उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. हा परिसर 200 कोटी वर्षे जुन्या बेडेड हेमाटाईड खडकांनी समृद्ध असून येथे वाघ, बिबट, अस्वल, लांडगा, हायना, चितळ आणि साळींदर यासह 17हून अधिक स्तनधारी प्रजातींचे अधिवास असल्याची नोंद आहे. तज्ज्ञांच्या अहवालानुसार हा भाग वाघांच्या महत्त्वाच्या भ्रमण मार्गात येत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. दरम्यान वनविभागाने 2023 मध्ये सादर केलेल्या साईट इन्स्पेक्शन अहवालावर पर्यावरणप्रेमींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अहवालात प्रस्तावित खाण संरक्षित अभयारण्याच्या बाहेर असल्याचे नमूद असले तरी या जंगलात 43 प्रजातींचे तब्बल 18,000हून अधिक वृक्ष असल्याची नोंद आहे. जैवविविधतेने समृद्ध आणि संवेदनशील वनक्षेत्रात खाणकामामुळे वन्यजीव, पर्यावरण आणि स्थानिक परिसंस्थेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून शासनाने तात्काळ या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी जोरदार मागणी पुढे येत आहे. गेल्या 10-12 वर्षापूर्वी अदानी कोळसा खाण ही आपल्याकडे प्रस्तावित होती. चंद्रपूरच्या अगदी जवळ लोहारा येथे. आपण नागरिकांनी सर्व NGOंनी विरोध केल्यानंतर ही खाण नाकारण्यात आली. त्यानंतर बफर झोनमध्ये पुन्हा 10 ते 15 वेगवेगळ्या खाणी प्रस्तावित होत्या. त्या पण त्यावेळेस सर्व NGOंनी, काही नागरिकांनी विरोध केला आणि त्याला पण नाकारलं. परंतु आता गेल्या 2019-20 पासून ब्रह्मपुरी फॉरेस्ट डिव्हिजन इथे पुन्हा एक खाण ही प्रस्तावित आहे. ही खाण लोहारात जशी खाण होती त्या प्रकारची पण थोडी छोटी अशी एक खाण जी आहे ती आयरन ओअरसाठी ही प्रस्तावित आहे. आणि महाराष्ट्र सरकारने, वनविभागाने सर्व मंजुऱ्या ज्या आहेत, ज्या लागतात त्या मंजुऱ्या दिलेल्या आहेत. आधीच गडचिरोली जिल्ह्यामध्ये या लोहखाणीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि तिथे इतका विरोध झालेला नाही आहे. आणि असाच जर प्रकार पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जर ब्रह्मपुरी या तालुक्यात जर झाला तर या संपूर्ण बफर झोन एरियामध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कोळसा खाणी आणि या ज्या लोहखाणी आहेत आणि इतरही उद्योग आहेत, प्रस्तावित उद्योग आहेत, ते उद्योग पुन्हा पण येऊ शकतं. म्हणून नागरिकांनी, राजकारणी, इथल्या लोकांनी, लोकप्रतिनिधींनी, संस्थांनी सर्वांनी इथे आंदोलनं, उपोषणं, निवेदनं करण्याची फार गरज आहे. हे जर होऊ शकलं नाही आणि ही जर ब्रह्मपुरी इथली जी लोहार डोंगरी इथली जी सनफ्लॅग कंपनीची जी माईन आहे ही जर आली तर फार प्रचंड मोठं नुकसान इथल्या जंगलाचं, इथल्या वन्यजीवांचं, इथल्या प्रदूषणाचं आणि सर्वांचं नुकसान फार मोठं होणार आहे. आणि म्हणून ही रद्द होण्यात यावी, त्वरित त्याच्यावरती लोकांनी प्रयत्न करावे हे अतिशय आवश्यक आहे. कारण आधीच ब्रह्मपुरी एरिया हा वाघांचा एरिया आहे, वन्यजीवांचा एरिया आहे. इथे आता वाघ मानव संघर्ष फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि विशेषतः ताडोबाच्या संपूर्ण एरियामध्ये, जरी ताडोबाच्या आणि बफरच्या बाहेर असलेलं हे क्षेत्र असेल तरी पण संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हा ताडोबातल्या एरियामध्ये हा येतो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच एकूण पर्यावरणाचं फार नुकसान, क्लायमेटचं फार मोठं नुकसान, प्रदूषण याच्यामुळे होईल आहे. शेतकरी किंवा तिथल्या लोकांना काही नोकऱ्या इथल्या मिळणार नाही आहे. आणि एकूणच फार मोठं नुकसान आपल्या जिल्ह्याचं
जिल्ह्यातच नव्हे तर ही जर खाण आली तर विदर्भातल्या ठिकाणी अनेक खाणी येऊ शकतात, महाराष्ट्रातल्या ठिकाणी अनेक खाणी येऊ शकतात आणि म्हणून ह्या खाणीला प्रचंड विरोध झाला पाहिजे